आपल्या जागतिक महिला दिनानिमित्त माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या पंतप्रधान खनिज कर्म योजनेअंतर्गत महिलांना शिलाई मशीन आणि कांडप मशीन वाटपाचा हा जो कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष व या राज्याचे महसूल मंत्री सन्माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब, या राज्याचे सांस्कृतिक आणि आयटी मंत्री जे आता 5च मिनिटात इथे उपस्थित होतील, आणि मुंबई भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सन्माननीय आशिष शेलारजी, विधान परिषदेचे गटनेते, मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष व मला नेहमी सहकार्य करणारे माझे मित्र सन्माननीय आमदार प्रवीण दरेकरजी, ज्यांनी जागतिक विक्रम असा केला आणि 9 वेळा निवडून आले, आणि त्यांना देशाच्या पंतप्रधानांनी सांगितलं की तुम्हाला बोलवून विचारणार आहे की तुम्ही 9 वेळा कसे निवडून आले. ते कालिदास कोळंबकर साहेब, सन्माननीय या विभागाचे आमदार माझे मित्र कॅप्टन तमिल सेल्वनजी, सन्माननीय महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या अध्यक्ष आमदार आमच्या भगिनी चित्राताई वाघ, सन्माननीय या वॉर्डचे प्रमुख ज्यांना आपण एमसी म्हणतो ते नितीन शुक्लाजी, माझी पत्नी आणि एका उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यात भाग घेणारी सौभाग्यवती नीता प्रसाद लाड, नीरज उबारेजी, विलास आंबेकरजी, मणी बालनजी, सन्माननीय नगरसेविका कृष्णावल्ली रेड्डीजी, सन्माननीय नगरसेविका आमची शहाताई, आणि व्यासपीठावरील दुसरी आमची नगरसेविका भगिनी आशाताई मराठे, आणि इथे उपस्थित असलेल्या माझ्या तमाम भगिनींना माझा नमस्कार. आजच्या या कार्यक्रमाचं खरं तर औचित्य महिला दिनाचं होतं, परंतु आमचं अधिवेशन चालू असल्यामुळे 8 तारखेला देखील विशेष अधिवेशन होणार होतं, म्हणून हा कार्यक्रम मी आज 6 तारखेला घेतला. म्हणजे 8 तारखेला माझ्या भगिनींच्या घरात शिलाईची मशीन पोचलेली असेल आणि महिला दिनाच्या दिवशी ते माझ्या भावाची माझ्या नावाने आठवण काढतील, ही अपेक्षा त्यामागची होती. खरं तर प्रदेश अध्यक्ष साहेब, अशा प्रकारचे अनेक कार्यक्रम आपण केले. मुंबईमध्ये मागच्या सरकारच्या काळात माननीय देवेंद्रजी उपमुख्यमंत्री होते, शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, तेव्हा ह्याच ठिकाणी सोमय्या ग्राउंड या ठिकाणी एकाच दिवशी 27,500 महिलांना आपण या मशीनचं आणि कांडप मशीनचं वाटप केलं होतं. आणि जसा उल्लेख आपल्या निवेदनात केला की त्याच्याबद्दलचं कौतुकाचं ट्विट आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलं होतं. आणि हे सातत्याने मुंबईमध्ये आपण अनेक कार्यक्रम राबवले. याआधी आपण 4,400 महिलांचा कार्यक्रम स्वामीनारायण टेम्पल दादर इथे केला होता. चित्राताई होत्या, नारायण राणे साहेब होते. आणि आता खरा तर हा कार्यक्रम 6 महिन्यापूर्वीचा होता, परंतु विधानसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहिता आणि या सर्व विषयामुळे हा कार्यक्रम अडला होता. आणि या सर्व माध्यमातून इथे आलेल्या या सर्व भगिनींना, म्हणजे जवळजवळ 6,666 भगिनींना मशीन आणि कांडपचं वाटप होणार. आणि या योजनेअंतर्गत मुंबईचे पालकमंत्री, मुंबई महापालिकेचे आयुक्त, मुंबईचे वॉर्डचे प्रमुख नितीन शुक्लाजी, अगोदरचे वॉर्डचे प्रमुख पृथ्वीराजजी, या सर्वांनी आम्हाला प्रचंड प्रमाणात मदत केली. आणि या संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजक म्हणून ज्यांनी मला सहकार्य केलं ते सचिन पवारजी देखील इथे उपस्थित आहेत. साहेब, खऱ्या अर्थाने या महिलांमध्ये जाऊन त्यांचे फॉर्म भरून घ्यायचे, आधार कार्ड घ्यायचे, तो फॉर्म व्हेरीफाय करायचा, तो आधारशी लिंक करायचा, ही सगळी एक हेक्टिक प्रोसेस ही जवळजवळ 100 लोकांची टीम बॅकएंडला आमच्याकडे करत असते. आणि एक समाधान असं असते की या मशिनींच्या माध्यमातून आमच्या भगिनींना काही ना काहीतरी उत्पन्न होत असतं. आणि ह्या वेळेला तर मी या सर्व महिलांना बचत गटाशी जोडून देणार आहे, आणि त्या बचत गट सगळे चित्राताई वाघ आणि नीताताई लाड पाहणार आहेत.
आणि झारा झालं, इतर अनेक उद्योग, कपड्याचे उद्योगवाले व्यावसायिक आहेत, त्या प्रत्येकाकडनं या महिलांना आम्ही काम देखील देणार आहोत, ही घोषणा मी आज या माध्यमातून इथे करतो. सन्माननीय मुंबईचे अध्यक्ष, सांस्कृतिक व आयटी मंत्री माझे मित्र सन्माननीय आशिष शेलारजी आले आहेत. आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. आशिषजी, आपलं स्वागत आहे. आणि खऱ्या अर्थाने अशा प्रकारच्या कार्यक्रमाच्या बाबतीत देशाचे पंतप्रधान नेहमीच आग्रही असतात आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री जे तुम्हाला लाडकी बहीणच्या माध्यमातून 1500 रुपये देतात ते देवाभाऊ देखील आग्रही असतात. आपल्यापैकी किती महिलांच्या खात्यात पैसे येतात? 1500 रुपये. हात वर करा सगळ्यांनी. जरा टॉर्च हवं, टॉर्च, मोबाईलचे टॉर्च चालू करा. महसूल मंत्र्यांना कळू दे, अध्यक्षांना कळू दे. सगळ्यांनी जरा हात वर करा, टॉर्च चालू करा. आपण सगळे बोलूया, देवा भाऊ की, देवा भाऊ की, देवा भाऊ की. तर ह्या तुम्हा सर्व भगिनींना सातत्याने काहीतरी मदत करत राहायला पाहिजे. या भावनेतून आपण हे कार्यक्रम करत असतो. आशिषजी मुंबईचे अध्यक्ष म्हणून मला नेहमी बळ देत असतात. ते माझे मित्र देखील आहेत म्हणून देखील बळ देत असतात. आणि या सर्वांच्या साह्याने, मदतीने, देवेंद्रजींच्या आशीर्वादाने आपण असे कार्यक्रम सातत्याने साहेब करत असतो. आपण सर्वजण या कार्यक्रमाला आलात त्याबद्दल मी तुमचं सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि मी माझ्या वाणीला विराम देतो. सर्व माझ्या भगिनींना पुन्हा एकदा महिला दिनाच्या खूप 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 शुभेच्छा. धन्यवाद.